गडकरी रंगतदानमध्ये आज उद्धव ठाकरे आलेले आहेत. यानंतर मनसैनिक आपल्याला आक्रमक दिसत आहेत. त्या पाठोपाठ आता शिवसैनिक देखील या ठिकाणी आक्रमक झालेले असून दोघांची समोरासमोर घोषणाबाजी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. हे सर्व शिवसैनिक आहेत आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. सगळे जण या ठिकाणी गेटवर उभे राहून मनसैनिकांविरोधात घोषणा देत असून या ठिकाणी सर्व शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दादा, या ठिकाणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि समोर मनसैनिक आक्रमक झालेले आहेत. काय प्रतिक्रिया? एकच सांगतो तुम्हाला ना लढायचं ना मर्दासारखं लढा, मर्दासारखं. माणसाने बायकाला का लुळे? आम्ही बाईला ना आई आणि बहीण मानतो. बायकांना सांभाळ. तुमच्या साहेबांनी तुम्हाला सांगितलंय ना तर तुम्ही लोक आहेत ना मर्दासारखे समोर आहे. अशा बाईलाची चाळी नको करू. साहेब म्हणतात तुमच्या बायकांना का बोलची? बायकांना का पुढे का इनोवाची काच फोडली यांनी? यांचे संस्कार आहेत का? बायकांना पुढे करून लढतात का? समोर या ना, मर्दांना पाठवा ना. तेव्हा मर्दांना पाठवाल ना तेव्हा उत्तर देऊ ना त्यांना आम्ही. मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते. त्यांनी एका गाडीची काच देखील फोडलेली आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो. या राड्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आक्रमक झाले असून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी काचा फेकल्या आहेत, बांगड्या फेकल्या आहेत. या कार्यकर्त्यांमध्ये महिलांचा देखील समावेश होता. त्यानंतर आता या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले असून या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो. हे मनसेचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर दिसून येत आहेत आणि एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आमने सामने आलेले आहेत. दृश्यांमध्ये बघू शकता कशा प्रकारे मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅन मध्ये भरून नेलं जात आहे तर या साईडला ठाकरे गटाचे कार्यकर्ते हात उंचावताना दिसत आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून येत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. या राड्यानंतर काय सांगाल? अशा प्रकारे काचा फेकण्यात आला, बाहेर इनोवाची कार देखील फोडली. ते भ्याड हाडलं केलं त्यांनी आणि त्याचा आम्ही निषेध करतो. कारण आम्हाला माहिती होतं की यांना काय ना काय करायचं आहे ते आणि आम्ही असं होऊन देणार नाही. उद्धव साहेब आगे बढो आणि उद्धव साहेबांना आम्ही पूर्णपणे संरक्षण देऊ आणि ते काम आमचं आहे. या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो मनसैनिक आले होते. त्यानंतर ते या ठिकाणी राड्याचं स्वरूप प्राप्त झालं. हे गडकरी रंगतायन आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते सध्या असून जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. मनसेच्या वतीने या ठिकाणी महिला तसेच पुरुष कार्यकर्ते देखील आले होते. त्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी केदार दिघे असतील, या ठिकाणी कार्यकर्ते असतील, त्यांच्यावरती बांगड्या फोडलेल्या आहेत, काचा फोडलेल्या आहेत. मनसेचे सैनिक मोठ्या आक्रमकतेने आले होते. त्यानंतर या ठिकाणी येथील खुर्च्या टेबल तोडला असून आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी आता पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात करण्यात येत आहेत. त्यावर पर्सन नागनाथसह मेरुती गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.